ओके, तर आज आपलं हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं लेक्चर नंबर 5. आजचं 5वं लेक्चर आपलं आहे. कालपर्यंत आपण सगळे रिॲक्शन्स पाहिले आहेत, प्रिपरेशन पाहिले अल्किल हलाइडचं, त्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. बॉइलिंग पॉईंट कधी वाढतो, साईज वाढली बॉइलिंग पॉईंट वाढतो, ब्रांचिंग वाढली बॉइलिंग पॉईंट कमी होतो. सर एका कंपाऊंड मध्ये 4 कार्बन आहे, दुसऱ्या कंपाऊंड मध्ये 5 कार्बन आहे ब्रांच आहे, याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे कारण कार्बन नंबर काय जास्त. बरोबर, मास वाढलं की बॉइलिंग पॉईंट तुमचा वाढणार. समजतंय? ठीक आहे. डेन्सिटी बोला, मास जसं जसं वाढेल तसं तसं डेन्सिटी वाढत जाणार आहे. बरोबर, समजलंय? ओके. फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या, त्यानंतर केमिकल प्रॉपर्टी आपण चालू केल्या होत्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिली होती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. त्याच्यामध्ये न्यूक्लियोफाईल लिहून काय करायचं, तुमच्या हॅलोजनला सबस्टिट्यूट करायचा. मग तिथे आपण OH पाहिलं, अल्कोहोल बनवले, इथर बनवले. बरोबर का? अमाइन्स त्या ठिकाणी सुद्धा आपण फॉर्म केले. AgCN सोबत रिएक्शन केले, KCN सोबत रिएक्शन. ज्या वेळेला अल्किल हलाइड तुमचे KCN सोबत रिॲक्ट करतात, KCN सोबत, कोणासोबत? KCN सोबत, त्यावेळेस प्रोडक्ट मध्ये काय मिळतं तुम्हाला? RCN म्हणजे अल्काइल सायनाइड तुम्हाला मिळतं. पण तेच जर AgCN सोबत केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आयसोसायनाइड मिळतो. कोण मिळतो? अल्काइल आयसोसायनाइड तुम्हाला ऍज अ प्रोडक्ट म्हणून मिळत असतो. नेक्स्ट, पुढे बोला. पुढे एलिमिनेशन रिएक्शन आपण पाहिली. बरोबर, त्यालाच काय म्हणतो आपण? डिहायड्रोहॅलोजिनेशन. याच्यामध्ये कोण वापरतो आपण? अल्कोहोलिक KOH किंवा अल्कोहोलिक NaOH आपण त्या ठिकाणी यूज करत असतो. बरोबर, ठीक आहे. आणि प्रोडक्ट काय असतात? एलिमिनेशनचे प्रोडक्ट काय असतात? अल्किन. प्रोडक्ट काय असतात तुमचे? अल्किन्स आर द प्रोडक्ट ऑफ एलिमिनेशन. बरोबर का? बरोबर आहे का? नेक्स्ट आपण रिएक्शन विथ मेटल पाहत होतो. त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह मेटल सोबत रिएक्शन पाहिली, सोडियम आणि मॅग्नेशियम सोबत. ओके, त्यांनाच काय म्हणतो आपण? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हणतो. हे सुद्धा आपलं कालच्या लेक्चरला झालंय. ठीक आहे, पण एक छोटीशी शॉर्ट रिव्हिजन. रिएक्शन विथ मॅग्नेशियम, अल्किल हलाइड सोबत कोणाची रिएक्शन करायची आपल्याला? मॅग्नेशियम सोबत. मॅग्नेशियम काय होतो? या दोघांच्या मध्ये जाऊन बसतो. दोघात RMgX. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केले जातं हे? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केलं जातं हे? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये करतात. आणि ह्याला काय म्हणतो आपण? अल्काइल मॅग्नेशियम हलाइड. बरोबर का? आणि याला दुसरं नाव काय आहे? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. नाव काय याचं दुसरं? काय नाव आहे याचं? ग्रिग्नार्ड रिएजंट असं त्याचं नाव आहे. मिळालेल्या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन जर तुम्ही कोणासोबत केली? वॉटर सोबत केली. कोणासोबत केली? सोबत. प्रोडक्ट मध्ये कोण मिळतो तुम्हाला? अल्केन. ह्याच्यातला H कोणासोबत जातो? R सोबत. आणि OH कोणासोबत जातो? MgX सोबत. बरोबर का? काय डाऊट? समजलंय? हे ऑलरेडी आपण पाहिलेलं. इथे आपल्याला अल्केन प्रोडक्ट मिळालेला आहे. ही होती तुमची ग्रिग्नार्ड रिएजंट. नेक्स्ट होती आपल्याकडे वुड्स रिएक्शन. वुड्स रिएक्शन मध्ये आपण अल्किल हलाइडची रिएक्शन सोडियम मेटल सोबत करत होतो. बरोबर का? ओके, जर सेम प्रकारचे अल्किल हलाइड वापरले तर एकच प्रोडक्ट मिळतो. पण जर वेगवेगळे अल्किल हलाइड, म्हणजे काय सर वेगवेगळे अल्किल हलाइड? तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर पहा, इथे कोण वापरले आपण? CH3Br म्हणजे मिथाइल ब्रोमाइड वापरलाय. कोण वापरलाय? आणि C2H5Br म्हणजे कोण वापरलाय इथे? इथाइल ब्रोमाइड. हा मिथाइल आहे ब्रोमाइड, तो काय इथाइल ब्रोमाइड. दोन वेगवेगळे. जर वेगवेगळे अल्किल हलाइड वापरले त्यांची रिएक्शन केली सोडियम सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, सोडियम सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर जर तुम्ही रिएक्शन केली तर तुम्ही जर पाहिलं तर काय मिळालं तुम्हाला? इथेन पण मिळालाय, काही प्रमाणात प्रोपेन पण, आणि तुम्हाला मिक्सचर ऑफ प्रोडक्ट किंवा मिक्सचर ऑफ अल्केन त्या ठिकाणी मिळतात. असं कशामुळे झालं? आता याचा एक तर मॉलिक्यूल नसणार आहे. पॉसिबिलिटी काय? याचा एक मॉलिक्यूल त्याच्याच सोल्युशन मधल्या दुसऱ्या सोबत रिॲक्ट करेल. एक कार्बन दोन या असे जर दोन कार्बन एकत्र आले तर काय होतील? पहा, असं होऊ शकतं. कंपाऊंड तुम्ही जर पाहिलं तुमच्याकडे काय काय आहे पहा. कोणाची रिएक्शन करताय? CH3Br ची. कोणासोबत? C2H5Br. रिएक्शन केली ट्वाइस Na सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. पॉसिबिलिटी काय आहे पहा. आता हा तुम्ही जरी इथे रिएक्शन मध्ये लिहिताना आपण त्याला फक्त एक CH3Br लिहितो, एक मोल लिहित असलो
एका मोल मध्ये त्याचे ॲव्होगाड्रो नंबर ऑफ मॉलिक्यूल असतात. बरोबर, काय डाऊट? मोल्स वरनं आपण नंबर ऑफ पार्टिकल कडे आलो. बरोबर का? एका मोल मध्ये किती ॲव्होगाड्रो नंबर म्हणजे किती 6.022 इंटू 10⁻23. बरोबर, एवढे ॲटम आठवते का? नक्की का? आत का सोबत इथपर्यंत? मग असं होऊ शकतं ना की याचा एक पार्टिकल त्याच्याच दुसऱ्या पार्टिकल सोबत रिॲक्ट करेल सोडियमच्या मदतीने. कोणाच्या मदतीने? म्हणजे दोन CH3 एकत्र आले पहा, CH3 कोण तयार झाला रे? इथेन. कोण तयार झाला? इथेन. BR याचा BR अजून एक मॉलिक्युलचा BR2 बरोबर का? आणि दोन सोडियम पैशाने BR. कळतंय? सोडियमचे 2 मोल घेतलेत. एका मोल मध्ये 6.022 इंटू 10⁻23 पार्टिकल. त्याला मल्टिप्लाय बाय 2 एवढे पार्टिकल सोडियमचे ते आहेत. 2 म्हणजे 2च सोडियम नाही, 1 आणि 2 असं सोडियम नाही. समजतंय? कळतंय का? नक्की. सेकंड पॉसिबिलिटी काय सांगितली आपण? याचा एक मॉलिक्यूल त्याच्याच दुसऱ्या मॉलिक्यूल सोबत किंवा याचा एक पार्टिकल त्याच्याच पार्टिकल सोबत काय करेल? रिॲक्ट करेल. तसं झालं तर काय होईल? C2H5 अटॅच्ड विथ C2H5 कोण तयार झाला? ब्युटेन. कोण तयार झाला तुमच्याकडे? C4H10 तयार झाला का? हा 2 हे 2 C4 5 आणि 5 10 C4H10. हा बाय प्रोडक्ट तुमचा सेम इथे असणार आहे. कळलंय? समजलंय का? थर्ड रिॲक्शन काय होऊ शकते? आयडियल जे आपण करतो, याचा एक मॉलिक्यूल याच्या मॉलिक्यूल सोबत CH3 C2H5 बरोबर का? पहा 2 आणि 1 3 C3H8 कोण तयार झाला? प्रोपेन. कोण तयार झाला? प्रोपेन. याच्यामध्ये काय डाऊट? ही रिॲक्शन आपली काल झाली ती बाय प्रोडक्ट आहे तसंच येईल. डोळे भरून पाहून घ्या. पाहिलं का? झालं का? अहो झालं का? पुढची रिॲक्शन पेज आले, एक रिॲक्शन घेऊन टाका. चाल एक रिॲक्शन करा बरं पटकन. प्रोडक्ट काढायचे तुम्हाला. हो, विषयच नाही. जास्त येत असेल तर जास्त काढा, काय प्रॉब्लेम. झालं का? पटपट सोडवा. सोडवले? सोडवलं का? बघते काय सोडव. आज तुम्ही लय खुश दिसताय प्रॅक्टिकल संपले तर. का बरं? तू जात होत कॉलेज? नाही लिखत तिथे कलर काय. ठीक आहे, बोला पहिली पॉसिबिलिटी. पहिला प्रोडक्ट C2H6 इथेन बरोबर का? दुसरा प्रोडक्ट C6H14 म्हणजे तिसरा प्रोडक्ट C4. आता पहा इथं काही जण काय करतील माहिती का? इथला एक कार्बन इथला एक कार्बन 3 पैकी 1 असं नाही होत. असं होत नाही. ठीक आहे. नाही इथला एक कार्बन इथला एक कार्बन इथेन किंवा इथला एक कार्बन इथले 2 कार्बन प्रोपेन असं होत
मधून कार्बनचे बॉन्ड तुटत नाही. हे मात्र करायचं नाही. पॉसिबिलिटी पण सांगितली, ते करायचं नाही. रिएक्शनचं नाव काय? रिएक्शनचं नाव काय आहे? आपण कोणाशी रिएक्शन केली? अल्काइल हॅलाइड. कोणाची रिएक्शन केली? अल्काइल हॅलाइड घेतला. कोण घेतला? जनरल रिप्रेझेंटेशन काय अल्काइलचं? आर एक्स. समजलंय? अल्काइल. ओ सर, कोण घेतला आपण? अल्किल हॅलाइड. कोण घेतला? कोण घेतलाय? रिएक्शन काय? वुड्स रिएक्शन. पुढे घ्या. पण नेक्स्ट काय आपल्याकडे आता? रिएक्शन विथ हॅलोअरिन्स. म्हणजे हॅलोजन कोणाला अटॅच असणार तुमच्या? बेन्झीन रिंगला. कोणाला अटॅच असणार हॅलोजन तुमच्या? हॅलोजन कोणाला अटॅच असणार? बेन्झीन रिंगला अटॅच असणार. त्याला म्हणणार आपण रिएक्शन विथ हॅलोअरिन्स. In case only aryl halides takes part in the reaction, the product is biphenyl and the reaction is known as फिटिक रिएक्शन. फिटिक शब्दात आहे फिट करणे. हा एक कंपाऊंड, हा एक कंपाऊंड. काय करायचं? एकमेकांना फिट करायचं. पहा मगाशी कोण घेतला होता? अल्किल हॅलाइड. कोण घेतला होता? काय सिमिलॅरिटी आहे का? सर ड्राय तर आहे तसंच आहे. सर सोडियम आहे तसंच आहे. तिकडे अल्किल हॅलाइड होता, इथे कोण आहे? अरिल हॅलाइड. कोण आहे इथे तुमच्याकडे? तिकडे कोण होता? अल्किल हॅलाइड. इथे कोण आहे? फरक कळालाय? जर अरिल हॅलाइड वापरले तर काय म्हणायचं? रिएक्शनचं नाव काय? फिटिक रिएक्शन. जर अल्किल हॅलाइड वापरले तर रिएक्शनचं नाव काय? वुड्स रिएक्शन. तिथे काय करत होतो आपण? हा आणि हा काय करतो? एकमेकांना जोडत होतो. इथे पण काय करायचं? दोन बेन्झीन रिंग आपल्याला जोडायचं. कशा? हीच रिएक्शन परत लिहून दाखवतोय पहा. झाले? ठीक आहे. समजा इथे Cl आहे. कुठे Cl आहे? सर इथं गालीला जोडायला सोपं जाईल म्हणून. ठीक आहे. कोणासोबत रिएक्शन करायचे आपल्याला? 2Na सोबत. आपण पाहिलं मग अल्किल हॅलाइड आपण काय केलं होतं? डबल घेतला होता, बरोबर का? इथे रिंग पण आपण डबल घेतली. याचं नाव काय? याचं नाव काय? जो मागच्या पेज वरती घेतलेला आहे हाच येतो, फक्त याला मी असं फिरवलंय थोडस. ठीक आहे. काय केलं? फक्त त्याला मी रोटेट केलंय, फिरवलंय. ठीक आहे. हा इथे आहे. बोला कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्रायथर. काय होणार? हे दोन क्लोरीन आणि हे दोन सोडियम एकत्र येतील आणि काय तयार होईल तुमचा? 2NaCl. काय तयार होईल तुमचा? ट्वाइस NaCl. आणि दोन बेन्झीन रिंग काय होणार? एकमेकांना अटॅच. काय होणार? दोन बेन्झीन रिंग एकमेकांना कशा? पहा, ही पहिली रिंग घेतली मी. घेतली का? ही मी दुसरी रिंग घेतली. ओके. आणि ही एकमेकांना काय केली? अशी अटॅच केली. सर खालचा कार्बनला अटॅचमेंट होते. ठीक आहे ना, इथं जॉईंट करा, चालते. काय डाऊट? समजलंय का? दोन बेन्झीन रिंग काय झाले? एकमेकांना अटॅच झाला. हा एक फिनाइल, हा दुसरा फिनाइल. प्रोडक्टचं नाव काय? बायफिनाइल. काय डाऊट? समजलंय का? मागचीच रिएक्शन पुन्हा एकदा करून दाखवली. याचं नाव काय? असा बेन्झीन ज्याला कोण अटॅच आहे? क्लोरीन. त्याला काय म्हणायचं? क्लोरोबेन्झीन. काय केले? त्याला फक्त थोडस आपण फिरवलंय. काय केलं? फक्त थोडस फिरवलं. रिएक्शनचं नाव काय? फिटिक रिएक्शन. एकाला दुसऱ्यामध्ये फिट केलं, फिटिक रिएक्शन. सायंटिस्टचं नाव आहे. आपल्या लक्षात राहण्यासाठी आपण असलं काहीतरी करत असतो. ठीक आहे. फिटिक रिएक्शन. काय रिएक्शनचं नाव? काय रिएक्शनचं नाव? फिटिक रिएक्शन. काय डाऊट? कोण वापरला होता आपण इथे? अरिल हॅलाइड. मगाशी कोण वापरला? दोन्ही पण काय वापरले होते मी? हा पण अल्किल हॅलाइड, हा पण अल्किल हॅलाइड. इथे काय केलं पहा, दोन्ही पण मी कोणते वापरले? अरिल हॅलाइड. बरोबर. हा पण अरिल हॅलाइड, हा पण अरिल हॅलाइड. बरोबर. काय डाऊट? दोन्ही अरिल असतील तर काय नाव? फिटिक रिएक्शन. दोन्ही अल्किल असतील तर काय नाव? दोन्ही अल्किल असतील तर काय नाव? दोन्ही अरिल असेल तर काय नाव? फिटिक रिएक्शन. आता नेक्स्ट काय आपल्याकडे? वुड्स फिटिक रिएक्शन. काय आपल्याकडे आता? वुड्स मध्ये काय वापरायचो आपण? अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड. आणि फिटिक मध्ये कोण वापरायचो आपण? अरिल हॅलाइड. हे सोडियम हॅलाइड. बाळा, तू खात असलेल्या झाडाची पानं खाणं बंद कर. असं सगळ्या गोष्टी त्याच्या असं एकत्र होतात ना, म्हणून म्हणलं त्याला असं आठवत नाही थोडस. रंगपंचमी जास्त खेळलास का?
तारक मेहता पाहतोस ना. एक काय वापरलाय, अल्किल हलाइड. दुसरा काय वापरलाय, जर अल्किल वापरला म्हणजे उड्स आणि अरिल वापरला म्हणून. आता काय करायचंय, अरिलला कोण जोडायचा आहे, अल्किल जोडायचा आहे. अरिलला कोण जोडायचा आहे, अल्किल जोडायचं. सर जोडून दाखवा तुम्ही इथं सेपरेट जोडून दाखवू पहा. ही काय तुमची बेन्झीन रिंग. नाव काय घ्या बरं, नाव घ्या बरं याचं, क्लोरोबेन्झीन. नाव काय याचं, कोणासोबत रिएक्शन करायची तुम्हाला, मिथाइल क्लोरोमिथेन सोबत करू. कोणासोबत करू आपण, क्लोरोमिथेन सोबत. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, कोणासोबत करायची, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, सॉरी ट्वाइस एन ड्राय इथर. समजले, समजले. काय होणार, हा क्लोरीन, हा क्लोरीन आणि हे दोन सोडियम एकत्र येते, ट्वाइस NaCl. समजा Br असतं इथे तर एक NaBr एक NaCl. बरोबर, बरोबर का, नक्की का. आणि ही रिंग CH3 काय होईल तुमच्या जाऊन इथे अटॅच होईल. बरोबर का. पहा मग, बेन्झीन रिंग डोक्यावरती CH3. नाव काय याचं, नाव काय याचं, मिथाइल बेन्झीन. नाव काय याचं, किंवा सगळ्यात सोपं, बेन्झीन रिंग डोक्यावरती CH3, याला काय म्हणतो आपण, टोलोइन. काय म्हणतो त्याला आपण, टोलोइन. काय म्हणतो त्याला आपण, एक अरिल वापरला, एक अल्किल वापरला, रिएक्शन कोणती झाली, उड्स फिटिक. दोन्ही पण अरिल वापरले, रिएक्शन कोणती झाली, फिटिक रिएक्शन. दोन्ही पण अल्किल वापरले, रिएक्शन कोणती झाली, उड्स रिएक्शन. रिएक्शन कोणती झाली, उड्स. दोन्ही अल्किल उड्स, दोन्ही अरिल उड्स, सॉरी दोन्ही अरिल फिटिक, आणि एक अरिल एक अल्किल उड्स फिटिक. काय डाऊट, समजलंय का. मार्किंग करून दिलेत महत्वाचे जे जे आहे त्याच्यात. काही डाऊट इथपर्यंत, नेक्स्ट काय आपल्याकडे आता, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ओ चुकीच्या याच्यावरती लिहिलं का मी, थांबा एक मिनिट. इथे हे कट करा फक्त. इथे काय लिहाल तुम्ही, वुड्स फिटिक रिएक्शन. ठीक आहे, टायटल वेगळं द्या. ठीक आहे, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. काय आता आपल्याकडे, व्हॉट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन सुरू करण्याआधी काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात. सर कोणत्या कोणत्या, दोन टाईपच्या स्पेसिस असतात. या टाईपच्या, एक असतो न्यूक्लिओफाइल, दुसरा असतो, पहिला काय असतो तुमच्याकडे, न्यूक्लिओफाइल. दुसरं काय असतो तुमच्याकडे, ओ ताई थांबा ना, बरोबर का. न्यूक्लिओफाइल रिप्रेझेंट करतो NU मायनस, रिप्रेझेंट करतो U प्लस नाही बावळट, E प्लस. ठीक आहे, ते घरी पा. हा काय असतो तुमचा इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन डोनेटिंग. इलेक्ट्रॉन डोनेटिंग म्हणजे तो काय करत असतो, दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देत असतो. आणि हा काय असतो, इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन लविंग, जो काय असतो इलेक्ट्रॉनच्या शोधात असतो. ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन असेल त्या ठिकाणी कोण जाणार तुमचा, इलेक्ट्रोफाइल. कोण जाणार तुमचा. आता ह्या जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायचं आपल्याला, काय करायचं, इलेक्ट्रोफिलिक. इलेक्ट्रोफिलिक म्हणजे कोण येणार आहे, इलेक्ट्रोफाइल येणार आहे. कोण येणार आहे तुमचा, हे फायनल आहे. सबस्टिट्यूशन म्हणजे तो काय करणार, तो कोणाची तरी जागा घेणार, तो काय करणार, कोणाची तरी जागा घेणार. ठीक आहे. आता पहा, ह्या ज्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनचे रिएक्शन आहेत, ह्या आपल्याला अरिल हलाइड मध्ये पाहिजेत. कोणामध्ये पाहिजेत, अरिल हलाइड म्हणजे काय, बेन्झीन रिंग आणि त्याला कोण अटॅच असतो तुमचा, हॅलोजन. मी क्लोरीन घेतो, चालेल ना, हॅलोजन म्हणजे मी क्लोरीन घेतला, चालतंय. याच्यात काही डाऊट इथपर्यंत जेवढं बोर्डवर लिहिलं त्याच्यात काही डाऊट आहे का, हे कळलंय. इलेक्ट्रॉन डोनेटिंग कोण असतो, न्यूक्लिओफाइल. इलेक्ट्रॉन लविंग कोण असतो, इलेक्ट्रोफाइल. म्हणजे आता हा कोणाच्या शोधात निघणार आहे,
इलेक्ट्रॉनच्या शोधात निघणारे. कोणाच्या शोधात निघणारे? इलेक्ट्रॉनच्या शोधात. ठीक आहे. मग ह्या रिंग वरती तो येणार आहे. कुठे येणार आहे तो? ह्या समजा इलेक्ट्रोफाईल आला. कोण आला तुमचा? इथे काय पाहिजे? इलेक्ट्रॉन पाहिजे. काय पाहिजे? रेझोनन्स सुना आहे का? रेझोनन्स सुना आहे? रेझोनन्स सुनेला लग रहा है का? क्लोरीन काय करतो? स्वतःची इलेक्ट्रॉन पेअर ह्या रिंग मध्ये सोडतो आणि काय करतो त्या ठिकाणी? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स ऍक्टिव्हेट करतो. काय करतो? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स. ओके. म्हणजे तुमचा निगेटिव्ह चार्ज कुठं सॅच्युरेट होतो? ऑर्थो आणि पॅरा पोझिशन बिकॉज ऑफ रेझोनन्स. ओके. पा काय म्हटलो मी? ड्यू टू रेझोनन्स, ड्यू टू रेझोनन्स ऑर्थो and para positions, ortho and para positions on aryl halide gets activated. Gets ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला कोणता येतो? निगेटिव्ह चार्ज. मेटा कशा असतील? मेटा कसा असणार? सर दरवेळेस ऑर्थो निगेटिव्ह असेल का? नाही. डिपेंड अटॅच्ड कोण आहे. जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग असेल म्हणजे रिंग मधला इलेक्ट्रॉन काढून घेणारा तर वेगळा चार्ज आहे. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल रिंग मध्ये इलेक्ट्रॉन सोडणारा जसा क्लोरीननी सोडलाय तर चार्ज वेगळा आहे. समजतंय? कळतंय का? नक्की. बॉन्ड टू ऍटम, ऍटम टू बॉन्ड. ठीक आहे. आपण ऑलरेडी हे पाहिलेलं आहे. नसेल माहिती तर एवढं लक्षात ठेवा की ऑर्थो आणि पॅरा पोझिशन्स काय होतात? ऍक्टिव्हेट होतात. आता पहा बरं, इलेक्ट्रोफाईल येतोय तो काय शोधतोय? म्हणजे निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन लविंग किंवाच काय म्हणतो? सर्चेस. बोला, सर्चेस निगेटिव्ह सेंटर. आणि हा काय करतो? सर्चेस पॉझिटिव्ह सेंटर. बरोबर का? कळाले? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत कळाले? आता पहा, बोला, हा इलेक्ट्रोफाईल कुठे जाऊ शकतो? मग एकतर तो कुठे जाईल? ऑर्थोला जाईल. कुठे जाईल तुमचा तो? एकतरी ते ऑर्थोला जाईल किंवा कुठे जाईल तुमचा तो? तुमचा तो पॅराला जाईल. मेटाला जाऊ शकतो का? एक नंबरची पोझिशन 2 3 4 5 6. पहिल्या नंबरचा कार्बन ज्याला क्लोरीन अटॅच तो कार्बन नंबर 1. आययुपीएससी नॉमेनक्लेचर नुसार ज्या कार्बनला तुमचा हॅलोजन अटॅच किंवा फंक्शनल ग्रुप त्याला लोएस्ट नंबर आला पाहिजे, म्हणून ह्याला लोएस्ट नंबर आला 1, याला 2 3 4 5 6. म्हणजे पहा पॅरा पोझिशन कोणत्या असतात? सेकंड आणि मेटा कोणते असते? थर्ड आणि 5. आणि पॅरा चुकलं का? हे ऑर्थो पाहिजे. बरोबर. ऑर्थो कोणती असते तुमची? 1 आणि 6. मेटा कोणती असते? आणि पॅरा कोणती असते तुमची? 4th. समजले? 2 3 4 ती पॅरा नाही वरची. ठीक आहे. ऑर्थो कोणती? 2 आणि 6. मेटा कोणती? आणि पॅरा कोणती? इथपर्यंत काय डाऊट? इलेक्ट्रोफाईल, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफाईल कुठे येणार तुमच्या? ऑर्थोला येणार किंवा पॅराला येणार. समजलं इथपर्यंत? नेक्स्ट, इथपर्यंत काही डाऊट? अहो इथपर्यंत काय डाऊट? ठीक आहे. अजून एक छोटीशी गोष्ट, 2 गोष्टी. एक असतं लुईस ऍसिड, एक असतं व्हॉट इज लुईस ऍसिड? बोला. लुईस ऍसिड एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर. जे काय करतं इलेक्ट्रॉन पेअर? एक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर किंवा नेगेटिव्ह स्पेसिसला स्वतःकडे ओढू शकतं. फॉर एक्झाम्पल AlCl3, FeCl3. बरोबर का? समजतंय? हा बोल. ठीक आहे. लुईस बेस बोला. डोनेट्स
इलेक्ट्रॉन पेअर डोनेट्स, जो इलेक्ट्रॉन पेअर काय करतो, डोनेट करतो, त्याला काय म्हणतो आपण, लुईस बेस. काय म्हणतो त्याला आपण, जो इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडचे देऊ शकतो, NH3 तुमचा इलेक्ट्रॉन पेअर देऊ शकतो. ठीक आहे. लुईस ऍसिडचे एक्झाम्पल AlCl3 FeCl3. समजलंय का इथपर्यंत? काय डाऊट? पहा, सगळ्यात पहिल्यांदा कोणती रिएक्शन आहे तुमची, कोणती रिएक्शन आहे तुमची, हायड्रोजनेशन. इट इज कॅरीड आउट बाय रिएक्टिंग हॅलोअरिन्स. कोणाची रिएक्शन करतो आपण, हॅलोअरिन्स. हॅलोअरिन्स विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ फेरिक सॉल्ट ऍज लुईस ऍसिड. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतो आपण, FeCl3. आता होतं काय पहा, रिएक्शन कोणाची केली तुम्ही, अरिल हॅलाइडची. कोणासोबत, हॅलोजन सोबत. कोणासोबत केली, हॅलोजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली आहे, FeCl. आता होतं काय, Cl आहे ना इथे, 2 Cl आहे, Cl. इथे होतं हेट्रोलायटिक फ्युजन. काय होईल इथे, म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन एकाच क्लोरीन कडे. बरोबर. एकावरती काय होईल, ज्याच्यावरती इलेक्ट्रॉन गेले त्याच्यावरती काय येणार, आणि ज्याचे इलेक्ट्रॉन गेले त्याच्यावरती. झाला का इलेक्ट्रोफाईल, झाला का इलेक्ट्रोफाईल. आता हा इलेक्ट्रोफाईल कुठे जाऊ शकतो, बेन्झीन रिंगच्या ऑर्थो किंवा बघ, ऑर्थोला गेला आणि कुठे गेला, पॅराला गेला. कुठे गेला, ऑर्थो आणि. समजलंय का सर, हा निगेटिव्ह चार्ज वाला हा FeCl3 काय, लुईस ऍसिड. काय तुमचा तो, म्हणजे तो काय करेल, निगेटिव्ह चार्जला स्वतःकडे ओढेल. हा काय करतो, ह्याला ओढतो आणि कन्वर्ट होतो FeCl4 मध्ये. कशामध्ये कन्वर्ट होतो, Fe. जोपर्यंत रिएक्शन होत नाही तोपर्यंत. नंतर पुन्हा तो Cl सोडतो, पुन्हा Cl2 जनरेट होतो आणि रिएक्शन कंटिन्युअसली तुमची चालू राहत असते. ठीक आहे. क्लोरीन काय झाला, इथे जाऊन बसला. आता पहा, आपण ज्या वेळेला बेन्झीन रिंग काढतो त्यावेळेला इथे हायड्रोजन असतात, मात्र ते आपण लिहित नाही. इथं हायड्रोजनच्या ऐवजी कोण आहे, फक्त आपल्याकडे क्लोरीन. इथे कोण आहे आपल्याकडे, क्लोरीन. आता पहा, क्लोरीन ऑर्थोला गेला समजा. कुठे गेला, ऑर्थो. अरे असं काय होतं, ठीक आहे, ऑर्थोला गेला. इथला हायड्रोजन निघून गेला ना, तो हायड्रोजन आणि हा FeCl4 आहे ना, त्यात तो FeCl4 काय करतो, परत हायड्रोजन सोडतो, Cl बाहेर टाकतो. ठीक आहे. कन्वर्ट होतो FeCl3 मध्ये आणि प्लस Cl, आणि हा Cl या H सोबत जाऊन काय तयार करतो तुमचा, HCl. कोण तयार करतो तुमचा, समजलंय. आणि हा प्लस वाला क्लोरीन इलेक्ट्रोफाईल जो जनरेट झाला तो कुठे गेला, ऑर्थोला गेला आणि पॅरा. सर इथं ऑर्थोच्या खाली मायनॉर लिहिलंय आणि पॅराच्या खाली मेजर लिहिलंय. तो मेजर प्रोडक्ट असतो. हा काय असतो, का बरं, स्टेरिक हिंड्रन्स मुळे. इथं पहा, 2 क्लोरीन काय आलेत, जवळ जवळ आलेत, एकमेकांना काय करतील, मग प्रोडक्ट स्टेबल असेल का, पण एक क्लोरीन वर एक क्लोरीन खाली, हा कसा असेल, स्टेबल असेल. समजतंय. ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स हा पॅरावाला काय होतो तुमचा, मेजर प्रोडक्ट. काय होतो पॅरावाला तुमचा, लक्षात ठेवा, पॅरा तुमचा मोस्ट ऑफ द टाइम तुमचा पॅरा काय असणार आहे, मेजर प्रोडक्ट असणार आहे. ठीक आहे. ऑर्थो तुमचा मेजर प्रोडक्ट नसतो. ओके, कधी कधी असू शकतो, पण मोस्ट ऑफ द टाइम तुमचा पॅरा हा मेजर असतो. का बरे, स्टेरिक हिंड्रन्स. कशामुळे, समजले. FeCl3 कसं काम करतं कळाले, नक्की का, व्यवस्थित लिहून देऊ का, लिहून देऊ का, हे व्यवस्थित काय करतो मी, लिहून देतो. का इथलं ठेवू तसंच, इथलं तसंच ठेवतो, पुढे घेतो. पहा, कोण आता तुमच्याकडे, Cl2. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली आपण, FeCl3. होतं काय इथे, हेट्रोलायटिक क्लिवेज. काय होणार इथे, कन्वर्जन कशामध्ये होणार, Cl मायनस आणि C प्लस. हा FeCl3 काय करतो, या Cl मायनस ला घेतो आणि कशामध्ये कन्वर्ट होतो, FeCl4. आणि हा Cl कुठे जातो तुमचा, Cl पॉझिटिव्ह बेन्झीन रिंगच्या ऑर्थोला, और बेन्झीन रिंगच्या, म्हणजे काही ऑर्थोला जातील काही पॅराला जातील, पण जास्त कुठे जाणार आहे तुमचे, पॅराला जाणार आहे. बरोबर का. इथून कोण बाहेर पडेल तुमचा, हायड्रोजन. कोण बाहेर पडेल तुमचा, हायड्रोजन. हा FeCl3 परत कशामध्ये कन्वर्ट होतो, FeCl4 कन्वर्ट होतो FeCl3 मध्ये. का बरं, ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला Cl आल्यामुळे. ठीक आहे. पण परत कशामध्ये कन्वर्ट झाला, FeCl3, आणि एक Cl तुमचा बाहेर पडला, जो ह्या H सोबत और ह्या H सोबत गेला आणि काय तयार केलं त्यांनी,
HCl. समजलं का? कळलं का? सगळं सुटसुटीत सेपरेट लिहून दिलं. आलंय? हॅलोजिनेशन समजलेलं आहे का? कोण जनरेट केला आपण? इलेक्ट्रोफाईल. कोण जनरेट केला आपण? हा काय तुमचा इलेक्ट्रोफाईल आहे. काय हा तुमचा? कोण आहे हा तुमचा? काही डाऊट? समजलंय? नक्की का? पुढे नेक्स्ट काय आपल्याकडे? नायट्रेशन. सेम जे माग झालं तेच, फक्त मगाशी आपण Cl2 वापरला, इथे आपण HNO3 वापरतो. काय वापरतो आपण? कॉन्सन्ट्रेटेड HNO3. काय वापरतो आपण? सर आम्हाला कळायचं कसं कोणता इलेक्ट्रोफाईल जनरेट होणार आहे? दिलाय काय तुम्हाला? HNO3. इलेक्ट्रोफाईल मिळाला तर तुम्हाला कळेल इलेक्ट्रोफाईलला कुठे जोडायचं? ऑर्थो किंवा पॅराला. ऑर्थोला जोडायचं आणि पॅराला जोडायचं. मेजर कोणता असणार? आता ह्याच्यात इलेक्ट्रोफाईल पहा. HNO3 लाच कसं लिहू शकतो आपण? HNO2. काय लिहू शकतो त्याला आपण? काय लिहू शकतो आपण त्याला? HNO2. काय लिहू शकतो आपण त्याला? HNO2. कह दो ना. तशा टाईप मध्ये. ठीक आहे. काय म्हणू शकतो आपण याला? नाही माहिती. रीलचा रेफरन्स दिला. कह दो ना +2. अरे हे कळलं का? नाही जाऊ दे. HNO3 ला कसं लिहू शकतो आपण? HNO2. संपला विषय. पहा इथे आधी कोण होता? H. तो H आणि हा OH काय तयार करतील? आणि हा NO2 कुठे जाणार तुमचा? एकतर ऑर्थोला किंवा पॅराला. कळाले? कळाले? समजा क्लोरीनला झाकलं बेन्झिन आणि त्याला NO2 अटॅच, नायट्रोबेन्झिन. काय म्हणतो त्याला? याला मी 1 नंबर देतो. दुसरा कार्बन, तिसरा कार्बन, चौथा कार्बन. चौथ्याला कोण आहे माझा? क्लोरीन. 4 क्लोरो. ठीक आहे, तसं म्हणा असं म्हणा चालतंय. ठीक आहे. ठीक आहे चला. त्यांनी काय केलंय? इकडून घेतलंय. तसं घेऊयात, प्रॉब्लेम नको. 1 2 3 4. ठीक आहे. तरी पण सबस्टिट्यूशन पुढे पाहिजे ना. ठीक आहे. 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झिन. IUPAC नुसार डायरेक्ट केलं त्यांनी. 1 क्लोरो 4 नायट्रो बेन्झिन. आणि इथे काय झालं? 1 क्लोरो 2 नायट्रो बेन्झिन. ठीक आहे. समजले? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली आपण ही? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली? इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड. रिएक्शन कोणासोबत केली? विथ. रिएक्शनचं नाव काय? नायट्रेशन. कशाचा टाईप आहे? इलेक्ट्रोफिल. याच्या आधी काय पाहिली आपण? हॅलोजिनेशन. आता काय पाहिली? आता काय पाहिजे? सल्फोनेशन. म्हणजे कोणाची ऍडिशन होणार? H2SO4 आपण ऍड केले. काय ऍड केले आपण? फ्युमिंग. कसं केलं आपण ते? म्हणजे गॅसियस फॉर्म मध्ये ऍड केलं. ठीक आहे. H2SO4 इलेक्ट्रोफाईल तुमचं जनरेट होईल. एकतर ऑर्थोला जाईल इलेक्ट्रोफाईल किंवा पॅराला जाईल. समजा ऑर्थोला गेला 2 क्लोरो बेन्झिन, क्लोरीनला झाकलं, याला म्हणतात बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. 1 2 2 ला कोण आहे? क्लोरीन. 2 क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. इथं काय आहे? 4 ला क्लोरो. 1 2 3 4. 4 क्लोरो बेन्झिन सल्फोनिक ऍसिड. इथे गडबड आहे बरं का. नायट्रोबेन्झिन घेतलंय ना. 2 क्लोरो नायट्रोबेन्झिन. 4 क्लोरो नायट्रोबेन्झिन म्हणा डायरेक्ट. ठीक आहे. काय डाऊट? समजले? सर H2SO4 मधला पा H2SO4 कसं लिहू शकता? हा हो SO3H. परत सेम. इथला H काय करून थांबा एक मिनिट. ओके. हो SO3H. समजलंय का? बरोबर. H आणि OH मिळून काय करतील? H2. आणि हा कुठे जाईल तुमचा? एकदा पॅराला, एकदा किंवा ऑर्थोला. समजलंय? हे काय झालं तुमचं? सल्फोनेशन. हे काय झालं तुमचं? नेक्स्ट काय तुमच्याकडे? फ्रेडल क्राफ्ट रिएक्शन. सायंटिस्टच्या नावाने आहेत फ्रेडल क्राफ्ट रिएक्शन. पहा, एक काय तुमचा? अरिल. एक काय तुमचा? एक अरिल हलाइड आहे. दुसरं काय?
अल्किल हॅलाइड. सर ये काही तो देखेला लगता है वुड्स फिटिंग, पण तिथे कोण वापरायचो आपण? सोडियम. सोडियम आणि ड्रायथर कोण वापरायचो? इथे आपण सोडियम आणि ड्रायथर वापरलेलं. इथे काय वापरले आपण? अनहायड्रस AlCl3. काय वापरले आपण? कोण वापरले आपण? अनहायड्रस AlCl3. काय करतं पहा, कोण आहे तुमच्याकडे? CH3Cl. बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? अनहायड्रस AlCl. हेट्रोलायटिक फ्युजन क्लोरीन वरती मायनस, पॉझिटिव्ह. बोला हा काय होईल? याला घेऊन AlCl4 तयार करेल आणि इलेक्ट्रोफाईल काय जनरेट झाला तुमचा? आता हा कुठे जाईल? एकतर पॅराला किंवा ऑर्थोला. बरोबर का? तिकडे तसं घेतलंय म्हणून घेतलं. पहा ऑर्थोला गेला, क्लोरीनला झाकलं, बेन्झिन रिंग डोक्यावरती CH3, टोलुईन. याला नंबर 1, याला नंबर 2, 2 क्लोरो टोलुईन, 4 क्लोरो टोलुईन. समजले? कळालंय का? नक्की? अहो समजलंय का? मगाशी 2 प्रोडक्ट एकमेकांना अटॅच होत होते, बरोबर, आणि तुमचा हॅलोजन निघून जात होता वुड्स फिटिंग मध्ये. ते हॅलोजन निघून जात, बेन्झिनचा नाही निघून जात. हा दुसऱ्याचा मात्र अल्किल हॅलाइडचा जातो, कारण लुईस ऍसिड वापरलं. काय वापरलं तुम्ही? मेजर मायनर सेम. आता सांगितलं की पॅरा प्रोडक्ट काय असणार तुमचा? मेजर. हा काय असणार? मेजर. हा काय असणार? हा काय असणार? काय डाऊट? आता ही जी रिॲक्शन आहे बाळ, ऐ, ही जी रिॲक्शन आहे या रिॲक्शनला म्हणतात फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन. काय म्हणतात? फ्रेडल क्राफ्ट. शॉर्टकट मध्ये लिहू का? FC अल्कायलेशन. का बरं? ऍडिशन कोणाची केली? अल्किल हॅलाइड. कोणाची ऍडिशन केली तुम्ही? म्हणून काय म्हणतात? फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन. काय म्हणतात? फ्रेडल क्राफ्ट. फ्रेडल क्राफ्ट. आता कोणाची ऍडिशन केली? असाइल ग्रुपची. C डबल बॉन्ड O. ओके, C डबल बॉन्ड CH3 C डबल बॉन्ड O. याला म्हणतात असाइल ग्रुप. काय म्हणतो याला आपण? याला या रिॲक्शनला म्हटलं जातं फ्रेडल क्राफ्ट असाइलेशन. काय डाऊट? जर अल्काइल ग्रुपची ऍडिशन होते, इलेक्ट्रोफाईल कोण येतो समजा तुमचा? अल्काइल ग्रुप इलेक्ट्रोफाईल म्हणून येतोय, तर फ्रेडल क्राफ्ट अल्कायलेशन. जर असाइल ग्रुप इलेक्ट्रोफाईल म्हणून येत असेल तर फ्रेडल क्राफ्ट. सर कुठे इलेक्ट्रोफाईल? पहा दाखवतो पहा. CH3 C डबल बॉन्ड O Cl. बरोबर का? कोणासोबत? अनहायड्रस AlCl3. बोला, क्लोरीन वरती इलेक्ट्रॉन पेअर जाईल, CH3 C डबल बॉन्ड O. बरोबर का? इथे पॉझिटिव्ह प्लस Cl मायनस. हा Cl मायनस कोणासोबत जाईल? काय तयार करेल? म्हणजे कोण आला तुमचा? हा. बरोबर का? CH3 C डबल बॉन्ड O. बॉन्डिंग कोणाची होणार? कार्बन कडून. कोणाकडून होणार? असा कार्बन ज्याला C डबल बॉन्ड O अटॅच आहे, हा जोडायचा. पहा आहे का? असा कार्बन ज्याला डबल बॉन्ड O आहे, डबल बॉन्ड O आहे. कळलंय का? दुसऱ्या साईडला आहे CH3 ना, पण साईड कोणती नीट पाहिजे? एकदा ऑर्थोला, एकदा पॅराला. 2 क्लोरो ऍसिटोफिनोन. क्लोरीन जाका, याला म्हणतात ऍसिटोफिनोन. 2 नंबरला क्लोरीन, 2 क्लोरो ऍसिटोफिनोन, 4 क्लोरो ऍसिटोफिनोन. मेजर. हा काय झाला? मेजर झाला. हा काय झाला? याला काय म्हणतो आपण? फ्रेडल क्राफ्ट. बोर्ड्स मध्ये प्रत्येक चॅप्टर हा झाला, अल्कोहोल फिनोल इथर झाला, किंवा तुमचा अल्डिहाइड झाला, प्रत्येकामध्ये तुम्हाला शेवटला तुम्हाला फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन पाहायला भेटणार. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. नेम रिॲक्शन आहे, व्यवस्थित लिहून ठेवायची. बोर्ड्स मध्ये नेम रिॲक्शनला तुमच्या सेपरेट वेटेज असतं. ठीक आहे, नेम रिॲक्शन डायरेक्ट नावानिशी विचारलेली असते, ही विचारायचे चान्सेस आहेत. समजलंय का? इथपर्यंत काय डाऊट? अल्काइल ग्रुप वापरला तर फ्रेडल क्राफ्ट, असाइल ग्रुप वापरला तर फ्रेडल क्राफ्ट. ही कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? अनहायड्रस AlCl3. ही कोणाच्या प्रेझेन्स मध्ये आहे? अनहायड्रस AlCl3. पण वुड्स फिटिंग कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सोडियम आणि ड्रायथर. इथपर्यंत काय डाऊट? काही इम्पॉर्टंट कंपाऊंड्स आपल्याला पाहिजे. ठीक आहे, पहिला कोणता आहे आपल्याकडे? डायक्लोरोमिथेन. कोण आहे आपल्याकडे? डायक्लोरो आणि मिथेन. आधी CH4 होता मिथेन, त्याच्यामध्ये काय आले? 2 क्लोरीन. म्हणजे किती हायड्रोजन गेले असतील?
दोन 4 होते, 2 गेले, 2 क्लोरीन आले. हा झाला तुमचा डायक्लोरोमिथेन. काय झाला तुमचा? याच्यात काही डाऊट? नक्की का? पहा कशासाठी वापरता डायक्लोरोमिथेन? सॉल्व्हंट फॉर पेंट रिम्युअरचं काम कोण करतं? डायक्लोरोमिथेन ऍज अ पेंट रिम्युअर म्हणून तुम्ही यूज करता. ठीक आहे. आले. नेक्स्ट काय? प्रोप्युलंट इन एरोसोल्स. ओके, प्रोप्युलंट म्हणजे एरोसोल्स म्हणजे तुमचे जे काय म्हणू शकतो आपण, जे फ्युल्स असतात त्यांची इफिशियन्सी वाढवण्यासाठी प्रोप्युलंट्स वापरले जातात, त्यांच्यामध्ये ऍड केले जातात. ठीक आहे, दॅट इज प्रोप्युलंट. नेक्स्ट पहा, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग. वेगवेगळे तुमच्या डोक्यात जे ड्रग्स चालले ते नाही बावळट, मेडिसिन्स जे आहेत त्यांनाच ड्रग म्हटलं जातं. त्या मेडिसिन्सच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी सुद्धा डायक्लोरोमिथेन हा वापरला जातो. मेटल क्लिनिंग अँड फिनिशिंग सॉल्व्हंट. ओके, हार्मफुल इफेक्ट पहा. इट इज डेंजर. आता पहा, जेवढे काही कंपाऊंड आहे ना सगळ्यांचे हार्मफुल इफेक्ट ऑलमोस्ट सेम आहेत. काय काय पहा. ह्युमन नर्वस सिस्टीम. ओके, एंडेंजर्स द ह्युमन नर्वस सिस्टीम. ह्युमन नर्वस सिस्टीम वरती अफेक्ट होतो. अफेक्ट झाल्यामुळे काय होतं पहा, डेझिनेस, चक्कर येणे. काय होणे? चक्कर जोडला नाही ना. चक्कर येणे. काय ते? चक्कर येणे. मळमळणे. काय होणे? थांब ना, सांगतो ना. मळमळणे. टिंगलिंग. हा बोला. गुदगुली नाही रे. नमनेस सांगा सर. नमनेस. हे तुम्हाला सारखं येतं. नमनेस. स्थूलपणा. आळशीपणा. स्थूलपणा. ठीक आहे. आणि टिंगलिंग म्हणजे काय? मुंग्या येणे. येतात का? जेडब्ल्यू शिकल्यावर काय येतं? मुंग्या येतात. टिंगलिंग होतं का? ठीक आहे. ठीक आहे. टिंगलिंग. ओके, सॉरी. ओके, डिझिनेस म्हणजे काय? चक्कर आहे, नॉसिया, मळमळ. टिंगलिंग, मुंग्या येणे. नमनेस, स्थूलपणा. ठीक आहे, आले. सगळ्याचे इफेक्ट हेच आहेत. पुढे दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. इन ह्युमन, डायरेक्ट स्किन कॉन्टॅक्ट विथ मिथिलीन क्लोराइड. मिथाइलिन क्लोराइड causes intense burning and mild redness of the skin. त्वचा लाल पडणे, बरोबर, बर्न होणे, ह्या गोष्टी हे केमिकल जर हातावर पडलं तर होऊ शकतात. खेळायचं नाही. डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ आईस कॅन बर्न द कॉर्निया. ठीक आहे, कॉर्निया पण काय होतं तुमचा, आईस सुद्धा तुमचा डॅमेज होऊ शकतं. सर पेपरला विचारतं सगळे लिहायचे का? 3 पॉइंट तरी लक्षात ठेवा. युजेस मध्ये 2 पॉइंट, तिसरा पॉइंट, 4 पॉइंट तुम्हाला लिहायचे असतात. 3 ह्याच्यातले लर्न करा. चौथा एक जो सगळीकडे कॉमन येऊ शकतो, पहा कोणता? युज्ड ऍज लॅबोरेटरी रिएजंट. प्रत्येक रिएजंट तुम्ही लॅब मध्ये वापरतात. ओके, यूज ऍज लॅबोरेटरी. यूज ऍज लॅबोरेटरी रिएजंट. थांब थोडा वेळ थांब. यूज ऍज लॅबोरेटरी. नेक्स्ट काय तुमच्याकडे? ट्रायक्लोरोमिथेन. त्यालाच काय म्हणतो आपण? क्लोरोफॉर्म. काय म्हणतो त्यालाच आपण? मिथेन CH4. ट्रायक्लोरो, किती क्लोरीन आले रे? 3 क्लोरीन आले, म्हणजे किती हायड्रोजन गेले? एकच राहिला आणि 3 क्लोरीन आले. समजलं का? फॉर्म्युला काय? CHCl3. नाव काय त्याचंच? क्लोरोफॉर्म किंवा ट्रायक्लोरोमिथेन. यूज पहा. क्लोरोफॉर्म यूज ऍज अ सॉल्व्हंट फॉर फॅट, अल्कनॉइड्स, iodine. Directly it is used as solvent. It is used as solvent. Second part, the major use of chloroform today is in production of freons, refrigerant R22. Freons माहिती का तुम्हाला? रेफ्रिजरंट्स. कुठे असतात रेफ्रिजरंट? फ्रीज. अंदाज पंच टाकलाय पण बरोबर आहे. ठीक आहे. फ्रीजचं कूलिंग करण्यासाठी जे वापरले जातात त्यांना आपण रेफ्रिजरंट्स म्हणतो. ठीक आहे, ज्यांच्यामुळे काय होतं की आपली जी ओझोन लेअर आहे ती डॅमेज होते, कारण ते फ्रीऑन्स त्याच्यातून रिलीज होत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे हो त्या मशीन्स मध्ये पण वापरतात. कूलिंग करायचं ज्या ठिकाणी तिथे तुम्हाला रेफ्रिजरंट्स हे वापरायला लागतात. इट वॉज वन्स यूज्ड ॲज जनरल ॲनेस्थेटिक इन सर्जरी, बट it has been replaced by less toxic, safer anesthetics such as ether. आधी आपण त्याला अनेस्थेशिया मध्ये वापरायचो. अनेस्थेशिया कळतं?
बरोबर का, भूल देण्यासाठी. बरोबर, समजा एखाद्या पार्टचं ऑपरेशन आहे तर त्या ठिकाणी आधी काय करायचे, क्लोरोफॉर्मच्या मदतीने भूल दिली जायची त्या पार्टला. पण व्हायचं काय, तो पार्ट रिकव्हर व्हायचा, पण त्या क्लोरोफॉर्ममुळे तो परत अजून जास्त डॅमेज व्हायचं. म्हणजे ते काय होतं, आधी हार्मफुल होतं सर्जरीमध्ये, पण आता ते रिप्लेस केलं आपण कशाने, इथर. आणि अजून एक यूज काय बरं क्लोरोफॉर्मचा, हा, लॅबोरेटरी रिएजंट. अजून एक जे क्लोरोफॉर्म ऐकलं तुमच्या डोक्यात आलं, हा, ओमनी गाडी. ठीक आहे, तुमच्या लॅबमध्ये जर तुम्ही गेलात, क्लोरोफॉर्म तुम्हाला सापडेल. ठीक आहे, हातावरती पडलं क्लोरोफॉर्मनी काय होत, तुम्ही जर हातावरती टाकलं, बॉटल ठेवली, परत पाहिलं, तोपर्यंत ते उडून गेलेलं असतं. हाताला थोडंसं थंड थंड लागतं ते उडून, फक्त ते इनहेल करायचं नाही, नको ती कामं करायची. चौथा यूज माहिती तुम्हाला, इट इज यूज ॲज लॅबोरेटरी रिएजंट. बरोबर का. नेक्स्ट कोण तुमच्याकडे, क्लोरोफॉर्म ते हार्मफुल इफेक्ट. अहो ते युजेस होते, हे काय हार्मफुल इफेक्ट आहे. इट माय बी एक्सपेक्टेड फ्रॉम इट यूज, इट इज यूज ॲज अॅनेस्थेटिक. इनहेलिंग क्लोरोफॉर्म वेपर्स डिप्रेसेस द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम काय होते, मध्ये मध्ये किडनॅप करण्यासाठी वापरायचे का, ठेवल्यावरती इनहेल केल्यावरती काय होतं, सेंट्रल नर्वस सिस्टीम डिप्रेस होते, बंद नाही होत बाळा, डिप्रेस होते. काय होते, म्हणजे स्लो डाऊन होते. स्लो डाऊन झाल्यावरती काय होतं, आपण बेशुद्ध पडतो, मंद होतो नाही, आपण काय होतं, थोडस बेशुद्ध होत. ती कायमची स्लो आहे. ठीक आहे, ती काय होते, थोडीशी स्लो डाऊन होते, त्याच्यामुळे बेशुद्ध होतो आपण. ठीक आहे, आले का. ब्रीदिंग अबाउट 90 ppm, किती, सॉरी 900 ppm parts of air for a short time can cause थकवा जाणवणे. बरोबर, आणि हेडेक. आले का सगळे परत तेच, हेडेक म्हणजे काय, बरोबर. नेक्स्ट पा, क्रॉनिक क्लोरोफॉर्म एक्सपोजर मे कॉज डॅमेज टू द लिव्हर. ओके, तुमच्या लिव्हरला सुद्धा डॅमेज होऊ शकतं. कुठं असतं लिव्हर, ठीक आहे, मन इथं. and to the kidneys. Some people develop sores when the skins emerge in the फोडी येतात त्वचेवरती. ठीक आहे, ते नाही, हे दुसरे. ठीक आहे, when chloroform is metabolized to phosgene. phosgene हा एक केमिकल गॅस आहे, हार्मफुल गॅस आहे खूप. ठीक आहे, जो की आपल्या बॉडीसाठी हार्मफुल, काय म्हणतो आपण, केमिकल वेपन म्हणून पण फॉस्जिनचा वापर दिसतो आपल्याला. नेक्स्ट पहा, क्लोरोफॉर्म इज स्लोली ऑक्सिडाइज्ड बाय एअर in a presence of light to the extremely poisonous gas carbonyl chloride, also known as phosgene. carbonyl chloride म्हणजेच काय तुमचा phosgene. समजले, समजले का, COCl2. ठीक आहे, आले कार्बोनिल, समजलंय का, नक्की का, इथपर्यंत काय डाऊट. नेक्स्ट काय तुमच्याकडे, लिहून घ्या. पहा, नेक्स्ट कोण आहे आपल्याकडे, ट्राय आयोडो मिथेन, त्यालाच काय म्हणतो आपण, आयोडोफॉर्म. युजेस पहा, इट वॉज युज्ड अर्लियर ॲज अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक, मीठ सोळले नाही बावळट, डेटॉल कसं आपला अँटीसेप्टिक आहे त्याच पद्धतीने. बट द अँटीसेप्टिक प्रॉपर्टी इज ड्यू टू लिबरेशन ऑफ आयोडीन अँड नॉट ड्यू टू आयोडोफॉर्म इटसेल्फ. आयोडीन असल्यामुळे ती असते, आयोडोफॉर्म मुळे नाही, म्हणून आपण आता ह्याला सुद्धा रिप्लेस केला. ठीक आहे, बिकॉज ऑफ इट्स
ऑब्जेक्शनेबल स्मेल, वास येतो त्याचा. ठीक आहे. इट हॅज बीन रिप्लेस बाय अदर फॉर्म्युलेशन कंटेनिंग आयोडीन. अॅनेस्थेटिक प्रॉपर्टी कशामुळे? फक्त आयोडीनमुळे. याच्या वासाने त्रास होतो तर कशाला वापरायचं ना, आपण दुसरा आयोडीनचा वापर. अजून एक यूज लॅबोरेटरी रिएजंट, बरोबर का? लॅबोरेटरी. पुढे कोण आहे आपल्याकडे? टेट्राक्लोरोमिथेन, CCl4. ओके, टेट्राक्लोरो. युजेस पा, प्रोडक्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रेफ्रिजरंट, मगाशीच सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. यूज इन सिंथेसिस ऑफ क्लोरोफ्लोरोकार्बन अँड अदर केमिकल इन फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग अँड जनरल सॉल्व्हंट यूज. ओके, म्हणजे लॅबोरेटरी रिएजंट शॉर्टकट मध्ये. ठीक आहे. हार्मफुल इफेक्ट पा, एक्सपोजर टू कार्बन टेट्राक्लोराइड कॉजेस लिव्हर कॅन्सर इन ह्युमन. लिव्हर कॅन्सर करत. ठीक आहे. नेक्स्ट पुढे पहा. द मोस्ट कॉमन इफेक्ट्स आर, बोला. हेडेक, नॉसिया, वॉमिटिंग. पुढे नाही आली. ठीक आहे. विच कॅन कॉज परमनंट डॅमेज टू द नर्व्ह सेल. ओके, परमनंट डॅमेज सुद्धा होऊ शकतो. द केमिकल मे इरिटेट द आईज ऑन कॉन्टॅक्ट. आलं का परत? आईजचं इरिटेशन मगाशी पण आलं होतं. हार्मफुल इफेक्ट ऑलमोस्ट सगळ्यांचे काय सेम आहे. पाठ करायची गरज आहे का? सगळ्यासाठी वेगवेगळं 4-5 ठेवायचे, संपला विषय. ठीक आहे. आता फ्रिऑन्स म्हणून वापरतो, त्याच्यामुळे काय होतं? डिप्लिशन ऑफ ओझोन लेयर. कार्बन टेट्राक्लोराइड इज रिलीज्ड इनटू द एअर. इट रायझेस द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर तिथं पाहिजे अँड डिप्लीट्स द ओझोन लेयर. ओझोन लेअरला काय होतं? याच्यामुळे डॅमेज होत आहे. असतो नाही, होतो. काय डाऊट? नेक्स्ट काय तुमच्याकडे? फ्रिऑन्स. नेक्स्ट काय तुमच्याकडे? फ्रिऑन्स तुमच्याकडे आहेत. पहा, दे आर युजली प्रोडक्ट्स फ्रॉम एरोसोल प्रोप्युलंट, रेफ्रिजरंट अँड एअर कंडिशनिंग पर्पज. ओके, युजल त्यांचं यूज कशासाठी आहे, का प्रोडक्शन करतो आपण. ओके, फ्रिऑन 12 कोणता? इज वन ऑफ द मोस्ट कॉमन फ्रिऑन इन इंडस्ट्रियल यूज. ओके, आणि त्याच्यामुळे काय होते? ओझोन लेअर तुमची डॅमेज होते. तेच दिले पहा. हार्मफुल इफेक्ट, फ्रिऑन्स कॅन इनिशिएट रॅडिकल चेन रिएक्शन विच कॅन अपसेट द नॅचरल ओझोन बॅलन्स. ओके, जो ओझोन लेअर आहे त्याला काय होऊ शकते? ह्याच्यामुळे डॅमेज होऊ शकते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे. फ्रिऑन्स F22, F12 दिलाय तुम्हाला. ठीक आहे. F22 पण असतो, F12 आहे तुमचा. ठीक आहे. डॅमेज करतो हा ओझोन लेअरला. ओझोन लेअर डॅमेज झाली, सनरेज डायरेक्टली आपल्या पृथ्वीवरती येतात. ते डायरेक्ट येणारे सनरेज जर आपल्या स्किनवरती पडले, ठीक आहे, तर आपल्याला स्किन कॅन्सर किंवा स्किन डिसीजेस होऊ शकतात. जीव नाही जात. ठीक आहे. आणि काय झाले? ओझोन लेअर वरती अंटार्क्टिकाच्या वरती होल पडले, त्यामुळे तो अर्थच्या ऍटमॉस्फिअर मध्ये काय होतं? सनरेज डायरेक्टली येतात. त्यामुळे सनरेज डायरेक्टली येतात. अंटार्क्टिका मध्ये काय आहे? गर्दी, थंडी. हा, मला ऐकवायला गर्दी. काय तिथे बर्फ आहे ना. सनरेज आल्यामुळे काय होतं? तो बर्फ सगळा वितळतो. बर्फ वितळतोय, समुद्रातली पाण्याची पातळी काय होते? वाढते. पातळी वाढली, जर पाण्याची पातळी जर वाढली तर हळूहळू काय होते? जमीन पाण्याखाली जात चालली. ठीक आहे. म्हणजे जो सरफेस एरिया आहे आपला अवेलेबल, लँड जी आहे ती काय होते? कमी कमी होत चालली. हे होतंय. बरेचसे आयलँड असे की जे आता पाण्याखाली गेलेले आहेत. कशामुळे? बिकॉज ऑफ दिस रायझिंग सी लेवल. कळाले? आणि ह्याचं कारण काय? सगळं ग्लोबल वॉर्मिंग. समजतंय का? कळतंय का? नक्की का? मग सर समजा कमी असेल टेम्परेचर तर चालेल का? टेम्परेचर कमी पण नकोय, जास्त पण नकोय, ते मेंटेन हवं. काय हवं? आयुष्यासारखं. पुढे काय तुमच्याकडे? DDT. कोण तुमच्याकडे? याचं नाव, पूर्ण नाव जर घ्याल तर काय? पॅरा पॅरा डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. DDT. काय नाव आहे त्याचं? सोपं आहे लक्षात ठेवणं. काय? पॅरा पॅरा डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. काढून दाखवतो. थांबा. डायफिनाइल. पॅरा पॅराला काय तुमच्या? पॅरा पॅरा डायक्लोरो. पॅरा पॅरा डायक्लोरो. आले का? थांब ना. पॅरा पॅरा डायक्लोरो डायफिनाइल
बोला. ट्रायक्लोरो इथेन आला का? ट्रायक्लोरो आणि 2 कार्बन वाला इथेन, 1 2 कार्बन आलं का? कोणाचं नाव आहे हे? डीडीटी. कोणाचं स्ट्रक्चर आहे हे? इन्सेक्टिसाइड म्हणून वापरायचे आधी. काय म्हणून वापरायचे? मॉस्किटो किलिंगला किंवा मग ऍग्रिकल्चर मध्ये इन्सेक्टिसाइड म्हणून त्याचा यूज केला जायचा. पण नंतर लक्षात आले की याच्यामुळे कॅन्सर होऊ शकतो 1960s मध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे मग नंतर डीडीटीचा यूज युएसए ने बॅन केला. हळूहळू बाकीच्या कंट्रीजनी पण डीडीटीचा यूज बॅन केला. अजून सुद्धा काही कंट्रीजमध्ये डीडीटी मात्र वापरला जातो. ठीक आहे, इन्सेक्टिसाइड म्हणून वापरलं जातं. ते झाडांवरती मारलं, ऑब्व्हियसली ते झाडांथ्रू कुठे येणार? बॉडीमध्ये. आले, समजतंय, कळतंय? लक्षात ठेवायचं कसं? असं नाव म्हणायचं गाणं म्हणल्यासारखं. पॅरा पॅरा डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. आलं का लक्षात? समजलंय नक्की? मागे यूज ऑफ डीडीटी increased enormously worldwide after World War II, primarily because of the effectiveness against the mosquito. Okay, mosquito killing साठी त्याचा आपण वापर करायचो. And spread malaria and least which carries typhus, harmful effect पहा. Many species of insect develop resistance to DDT. ठीक आहे, आता काय झालं? तुम्ही सारखं 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 डीडीटीज वापरला ना, एकच इन्सेक्टिसाइड जर वापरली तर त्या इन्सेक्ट मध्ये काय होतं? त्या इन्सेक्टिसाइडला रजिस्ट करण्याच्या प्रॉपर्टीज डेव्हलप होतात. ठीक आहे, तसं नाही तुम्हाला सारखंच मारलं तुम्हाला मार मरू दे, रेजिस्टन्स डेव्हलप होतो. काय होतो तुमचा? होतो ना? अहो होतो का? घरी होत असेल ना रेजिस्टन्स डेव्हलप? मम्मी पप्पा सारखेच बोलले समजा तुम्हाला, सपोज करू असं की ते बोलतात, बरोबर? तुम्ही बोल, होतो ना? काय होतं तुमचा? रेजिस्टन्स. तसं इन्सेक्ट मध्ये काय होतं? रेजिस्टन्स डेव्हलप झाला डीडीटी साठी. आणि एकदा रेजिस्टन्स डेव्हलप झाला की मग त्या इन्सेक्टिसाइड कितीही मारलं त्यांना काही वाटत नाही. समजले? एका काळानंतर रेजिस्टन्स डेव्हलप झाला, पण इट हॅज हाय टॉक्सिसिटी टुवर्ड्स फिश. माशांना तो खूप हार्मफुल आहे. ठीक आहे, त्यांच्या पोटात गेला आणि माशांथ्रू आपल्याला. द केमिकल स्टेबिलिटी ऑफ डीडीटी अँड इट्स फॅट सोल्युबिलिटी compounded the problem. DDT is not metabolized very rapidly by animals. Animals easily ते मेटाबॉलाइज पसू शकत नाही, त्यांच्या बॉडीतून तो इझिली निघून जात नाही. इट इज डिपॉझिटेड अँड स्टोर इन द फॅटी टिश्यूज. आपल्या बॉडीमध्ये तो स्टोर होतो. ओके, अँड द इजेशन कंटिन्यूज ऍट अ स्टडी रेट. डीडीटी बिल्ड्स अप विथ द एनिमल ओव्हर दी टाइम. हळूहळू काय होतं? बॉडीमध्ये तो डेव्हलप होतो. ओके, द यूज ऑफ डीडीटी वॉज बॅन्ड इन युनायटेड स्टेट इन 1973, although it is still used in other parts of the world. काही काही ठिकाणी वापरला जातो, पण मोस्टली आता ते बंद केलं. आपण असे दुसरे इन्सेक्टिसाइड वापरत होते की जे काय होईल ह्याच्यापेक्षा कमी हार्मफुल आहेत. ह्याच्यामुळे कॅन्सर पण व्हायचे चान्सेस खूप जास्त होते. ऍडव्हर्स इफेक्ट ह्याचे खूप जास्त होते. स्किन वरती पण हा डॅमेज करायचा. कळालंय? समजलंय? हा काय होता तुमचा? डीडीटी. हा काय होता तुमचा? डीडीटी. तुमचा हॅलो अल्केन्स, हॅलो अरेन्स सगळा चॅप्टर एका पेज वरती आहे. ठीक आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्यालाच दुसरं नाव हॅलो अल्केन्स, हॅलो अरेन्स. दोन पाहिले ना? त्यालाच काय म्हणतो आपण? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, काय डाऊट? सगळ्या न्यूक्लियोफिलिक रिएक्शन तुमच्या इथे आहेत. सगळ्या न्यूक्लियोफिलिक रिएक्शन तुमच्या इकडे. एलिमिनेशन रिएक्शन, सेट-झॅप रूल, SN1 SN2 हे मात्र आपलं उद्या होईल. ठीक आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. ठीक आहे, त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टीज दिल्या सगळ्यांच्या. हॅलो अल्केनचे दिल्यात. कोणाची रिएक्टिव्हिटी जास्त? टर्शरीची जास्त, सेकंडरीची कमी, प्रायमरीची सगळ्यात कमी. हे पण होईल. ठीक आहे, पुढे पहा. नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन दिल्यात. सगळ्यात पहिल्यांदा कोणापासून आहे? फ्रॉम अल्कोहोल. नंतर हॅलोजन एक्सचेंज, सोडियम आयोडाइड आणि स्वार्ट्स रिएक्शन, बरोबर का? ऍडिशन रिएक्शन दिली, हॅलोजनची ऍडिशन, BR2 चे ऍडिशन इन प्रेझेन्स ऑफ CCl4. इथं क्लासिफिकेशन दिलं मोनो, डाय, ट्राय, बरोबर. वरती दिलंय पहा sp2, विनायलिक, अरायलिक, बेन्झायलिक. आहे का? हवा आहे का? सगळा चॅप्टर तुमचा इथे एकाच पेज वरती आणलेला आहे. काही डाऊट ह्याच्यामध्ये? इथपर्यंत समजलेलं आहे का? नक्की का? एक थेरोटिकल पार्ट राहिला SN1 SN2, तो होईल चॅप्टर आपला समोर. ठीक आहे, चालतंय. काही डाऊट इथपर्यंत? सगळ्या रिएक्शन्स व्यवस्थित स्टडी करायच्यात. त्यानंतर आजची डीपीपी जी आली आहे तुम्हाला ऑलरेडी, ती काय करायची? तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. सॉल्व्ह करायची.
ठीक आहे, बाकीचं आपण चल.